एक काम करू, ही स्प्रिंग आहे ना, ही स्प्रिंग आपण आधी अडकूया. ही स्प्रिंग खूप मला त्रास देती आहे. त्याला अडकवायला जरा असा हे लागणार आहे, खूपच बघायला लागणार आता याला कसं अडकवायचं आहे, कारण की स्प्रिंग मला खूपच त्रास देते ही. ओके, यस, झालं. भाई काय बोलू, मी एवढ्या महिन्यानंतर राईडला चाललो आहे ना, की असं कॉन्फिडन्सच नाही आहे का राईडला जाण्याचा. माझी बाईक कधी ब्रेकडाऊन झाल्यानंतर मी आत्ता चाललो आहे, म्हणजे ऑक्टोबरमध्ये कधी माझी बाईक ब्रेकडाऊन झालेली, त्याच्यानंतर मी आत्ता राईडला चाललो आहे. डिसेंबरमध्ये काय राईड नाही केली. त्यानंतर म्हणजे मी ऑफिसला जात होतो बाईकने, असं राईडला कधी नाही गेलो. त्या एका इन्सिडेंटनंतर, तर आत्ता मी त्या इन्सिडेंटनंतर मी आत्ता चाललो आहे. हो, कोल स्टार्ट करायचीच राहिली. सो आणि सिरियसली बोलू, मला नाही माहीत की अँगल पण काय. मला ॲक्च्युली ना याचं पेट्रोल पूर्ण एम्प्टी करायचं आहे. बघू. आणि चेन फर्स्ट कोल्ड स्टार्ट एवढी का असते मला ते नाही माहीत. कोल्ड स्टार्ट माझं खूप म्हणजे हे होतं कधी. अरे रेकॉर्ड होतं ना नंतर. हां, आणि यावेळेस म्हणजे मी एकतर हे गोप्रो पण उलटा लावला आहे. मला माहीत नाही त्याचं हे काय व्ह्यू कसं दिसणार, काय दिसणार ते काहीच नाही माहीत. सो लेट्स सी. ओ या, ओके, आता झाली गरम, आता नाही बंद होणार. आणि काल सगळं आपण ही जी क्लच वायर आहे, नाही क्लच नाही, एक्सलेटर वायर आहे ती पण बदलली, कारण की इथं जरासा प्ले ठेवला आहे. आता याला प्ले नव्हता, तर ते हे सगळं केलं. तर आपण 2 मिनटात परत भेटू, बाईक बाहेर काढूया, कारण की बाईक नाही तर बघा स्ट्रगल देखतो मेरी स्ट्रगल बाईक बाहेर काढण्या परत. मला इथं ना एक तर पेट्रोल पण पूर्ण एम्प्टी करायचं आहे. मी डिसेंबरमध्ये पेट्रोल भरलेलं आहे आणि आत्ता पण तेच आहे. तर आय वॉज लाईक ऑन द वे, इफ पेट्रोलवाला दिसला तर ऑन द वे भरून घेऊया. असं पण आत्ता दाखवतं आहे फुलच हाफपेक्षा जास्त आहे. यस, हाफपेक्षाही जास्त पेट्रोल आहे. तर आय डोंट थिंक, आणि छोटीशीच राईड आहे ही आपली, छोटीशी म्हणजे एकदम छोटीशी आहे. इथून मी नुसतं खोपोली पण जाणार आहे, खोपोलीपासून रिटर्न. मी वरती जास्त हे पण नाही, मला नुसतं आत्ता बाईक नुसतं स्विंग करायची, सिंक. हां, देन चलो भेटूया पुढे जरा. ओ माय गॉड, ऐक इवन मला बाईकवर बसायला पण नाही होते एवढं. एक तर मी वजन झालं आपलं जाडोबा झालो आहे मी, जाडोबा सिरियसली. हां, पण मस्त वाटतं आता. मी जरा एक्सेलेशनचं हे केलं आहे ना, आता ते आधी कसे ते असे झटके लागायचे ना, ते वाले नाही लागत. पण व्ह्यू सांगा, व्ह्यू कसा आहे, कारण की मी आता गोप्रो उलटा लावला आहे, त्यामुळं तर उलट्याचा मला माहीत नाही की व्ह्यू कसा आहे. हे मांजर सरक ब्रो, तर मला माहीत नाही की ह्याचा व्ह्यू कसा असणार आहे, काय असणार आहे, कसं आहे, काहीच नाही माहीत मला. सो लेट्स सी कसं आहे आपण करतोय आता. हो माय गॉड भाई, मला तर हेल्मेट पण हलवाय हे नाही होते मूव्ह करायला. बघू आता कसं आहे. आणि मी हे पण नाही घातलं आहे काय आपलं हे असतं ना, काय बोलतं त्याला, हायड्रेशन बॅग पण नाही घेतली मी आज तर,
कारण की मी बोललो की छोटीशीच राईड आहे, नुसतं खोपोलीपर्यंत एक 40-50 किलोमीटरच जायचं आणि परत यायचं आहे. तर आय वॉज लाईक राहू दे मग, हे नको घ्यायला. आणि मला आता एक नवीन जॅकेट पाहिजे, कारण की माझे जे जॅकेटचे प्रोटेक्शन आहेत 1-2 याला ना क्रॅक आलेत. छोटे छोटेसेच मायनर क्रॅक आहेत, पण क्रॅक आलेत. तर मला ते एक बदला लागणार आहे. तर आता नवीन जॅकेट बघा लागणार आहे पुढच्या 1-6 महिने. ए भाई, ओ माय गॉड, अरे यार याचं स्प्रिंग लावायचीच विसरलो मी. आत्ता लॉक झालेलं ऑटो ह्याच्यावर, मी जी स्प्रिंग लावायची विसरलेलो. शेट. हां, पण मेन आहे की जी स्प्रिंग तर आहे ना, मला ते बघा लागणार आहे आता. अरे दीदी, तोड़बीड़ मत बे. स्प्रिंग किधर है इसका? मेन है कि स्प्रिंग आहे भाई, स्प्रिंग नको तुटायला याची. स्प्रिंग तुटल्यानंतर सगळं होऊन जाईल. स्प्रिंग नाही तुटायला पाहिजे बस, अजून काही नाही. कारण की सगळं मेन त्याच्यावरतीच आहे, त्या स्प्रिंगवरतीच आहे. तर बघू आता काय. पण याचं यार खूप बरं वाटतं, खूप मस्त वाटतं आणि छान वाटतं, छान. कारण की मी ऑक्टोबर 25 नंतर मी आज राईड करतोय. बॅडेस्ट डे ऑफ माय लाईफ. बॅडेस्ट म्हणजे आयुष्यभरचा तो बॅडेस्ट डेच आहे. हां, सो लेट्स सी कुठून कसं कुठून जाऊ शकतो आपण. लय मोठा सिग्नल आहे रे. हां, चला देन भेटू जरा, कारण की ती 60 सेकंड आहेत. 60 सेकंदात काय होणार आहे. हो, तुम्हाला अँगल खूपच बेकार दिसला असेल आता, मला नाही माहीत, पण अँगल खूपच बेकार असणार आहे. सो लेट्स कॉम्प्रो करू जरा. बघू आता, बघू पुढे जाऊन भेटू. ब्रो, पण इज्जतीत बोलू ना, काल मी जे काम केलं याच्यावर, जे थ्रॉटलचे जरासा तो प्ले दिला, त्यामुळे पण ना क्रूज कंट्रोल 60वरती मी लावून आरामात जाऊ शकतो. आता कशावर, आता कुठल्या स्पीडवर येते ते मला नाही माहीत, बट ॲट द एंड सॉरी काय तर मी बोललो ना, लाईक मी एवढ्या महिन्यानं ही बाईक चालवतो आणि ही श्रिंकच नाही झाली अजूनपर्यंत माझ्याबरोबर. जशी श्रिंक व्हायला पाहिजे ना बाईक, तशी अजूनपर्यंत बाईक अशी श्रिंक नाही झाली. कारण की काल मी सगळं याचं एक्सेलेशनचे वायर हे सगळं चेंज केलं. त्यानंतर असं नाही की काय हे झाले का काय, सगळं बरोबर चालतं सगळं हे. पण मी 3 का 4 महिन्यानंतर राईडला चाललो आहे. ऑक्टोबरमध्ये जी माझी बाईक ब्रेकडाऊन झालेली, सगळ्यात बॅडेस्ट डे 25 तारीख, असा पण माझा आयुष्याचा बॅडेस्ट डे आहे. तर हे त्या ह्याच्यातच माझी, आणि मला सकाळपासून त्यावेळेस ना असं एन्जॉय काय असतं ना, असं एक सिग्नल येत होता की भाई की बाईक आपली एका वेळेस नाही जायला पाहिजे राईडला. पण मी तरी गेलो आणि माझे बाईकचे घोडे लागले. पण इज ओके यार, बाईक आहे माझी, आय लव्ह दिस बाईक. हे यार, मला काल जी स्प्रिंग बसवायला पाहिजे होती. जण सारखं ते क्रूजवर येऊन अटकून जातं. तर इट्स गुड ना. हे बघा, आता हे केलं, लॉक केलं, आपलं आरामात या 70च्या स्पीडवर, हायवेवर जसं स्पीड लिमिटच्या वरती पण जायची गरज जरत नाही. 70-80-70वर आरामात क्रूज होते. आधी काय व्हायचं माहिती का, आधी कधी मी एक्सेलेशनची वायर एकदम टाईट लावून ठेवलेली आहे ना, तर काय व्हायचं की हे ना वायर 80-85वर फर्स्ट क्रूज व्हायची ती. आता नाही होत तसं. आता जरासं हे केलं, आता परत मी याला हे केलं, आता 80, आता 70. आता मी त्याचा एक जो खटका असतो त्या खटकाच्या पुढे गेलो आहे. तर
आता 70वर लॉक. तर दिस इज, मला वाटतं की दिस इज मोर बेटर. आत्ता मी जे सेटिंग केली आहे ना त्याची वायरची, तर सगळ्यात बेस्ट वाटतं आहे मला. तर बघू आता अजून कसं आहे. मला नुसतं याची स्प्रिंग लावायला पाहिजे होती, तेच मला सगळ्यात चुकीचं वाटतं की मी अजूनपर्यंत त्याची स्प्रिंग नाही लावली. त्यासाठी मी काल मम्माचा ट्विझर पण ढापलेला भाई, की त्या ट्विझरनी मी त्या हुकमध्ये अडकवेल करून, पण ते पण विसरलो. पण मी आत्ताही करू शकतो. मी बघू एका वेळेस टोल नाक्यानंतर जरा थांबू. माझ्याकडे प्लायर आणि हे आहे, नुसतं ते स्प्रिंग आपण अडकून ठेवूया, कारण की मला वाटतं एका वेळेस स्प्रिंग अडकून ठेवलं तर खूपच चांगलं होईल. सो लेट्स सी. आणि यस बाई, जानेवारीमधली म्हणजे 2026ची माझी फर्स्ट राईड आहे. फर्स्ट राईड. अरे कचरा पण फेकतोय, बाईकर पण आहे. कसला कचरा आहे, एवढी मोठी बाईक आहे. शी शी शी. मला कधी कधी काय वाटतं माहिती का, सगळ्यात मोस्ट युजलेस लोक कोण असतात माहिती का, जे सगळ्यात जास्त एज्युकेटेड असतात. आय थिंक सो. कारण की मी बघितलं की मोस्ट, आता मी माझ्या ह्याच्यात बघितले गेले लोक बोलायचे की वी आर एज्युकेटेड. भाई, तुम्ही तुमच्या बायको आणि मुलींना मारताय. तुम्ही बँकमध्ये काम करताय आणि तुम्ही तुमच्या बायको आणि मुलींना मारताय. सिरियसली मी बघितलं. आणि दे आर प्राऊड की वी आर एज्युकेटेड, आम्ही बँकेत काम करतो, आम्ही टीचर आहात, सगळे अकाउंटंट आहे. आणि दे आर लाईक, तुम्ही तुमच्या बायको आणि मुलींना मारताय. जी टीचर आहे त्याला माहीत नाही की भाई आपण समोरच्याला किती त्रास देतोय का किती. मग यू आर फेल ॲज अ टीचर. मला नुसतं एवढंच बोलायचं, यू आर फेल ॲज अ टीचर, की तुम्ही समोरच्याला एवढा त्रास देताय, एवढा बोलताय, पण तुम्हाला कळत नाही की कुठं थांबायचं. म्हणजे यू आर फेल ॲज अ टीचर. आणि नंतर लोक बोलतात अरे मला माहीत नव्हतं की तुला एवढा त्रास होतो. आम्ही बोलतो अरे भाई, त्रास तर सगळ्यांना होत असतो. मला नाही माहीत, मी नुसतं माझा जो राग येणं डोक्यातला ते बडबड करतोय. मला नाही दाखवायचे की हे सनसेट बघा, हे बघा, ते बघा. बाकीचे 1000 जण ते तुम्हाला सांगणार आहेत. मला नुसतं माझी रिअल लाईफ आहे आणि मी काय बोलतोय ना तेवढंच आहे. बाकीचे सगळे गेले भोसाड्यात. चलो देन, बघू पुढे भेटू आता पुढं. कारण की मला असं बोर पण नाही करायचं ना, की तुम्हाला असे मी काही बडबड करताना का काही असं हे करताना असं बोर पण नाही करायचं ना, काही नाही करायचं. तो द्यायचं आहे बस, अजून काही नाही. चलो बाय बाय. एक काम करू, ही स्प्रिंग आहे ना, ही स्प्रिंग आपण आधी अडकूया. ही स्प्रिंग खूप मला त्रास देती आहे. त्याला अडकवायला जरासा हे लागणार आहे, खूपच बघायला लागणार आता याला कसं अडकवायचं आहे. कारण की स्प्रिंग मला खूपच त्रास देते ही. ओके यस, झालं. ओके, इफ दिसला असेल तर माहीत नाही, कारण की मला कॅमेरा अँगल सेट करताना येते अजून. तर हे ना सारखं मी एक्सेलेटर द्यायचो आणि इथं येऊन अडकायचं. ते आता काही हे नाही. दिस इज गुड नाव. हां, खूप नाही काय माहीत नाही यार, माझ्या डोक्यात आज एवढे विचार चालू आहेत ना, तर मला असं कधी असं बोलता पण नाही होत आहे. ओके, जरा गाणी चालू करू भाई. गाणी नाहीत आपल्याकडे, ऐकायला काय नाही आत्ता. बेबी जे ऐकू. बेबी जे पण एक चांगली आहे. कुठे बेबी जे भाई, बेबी जे कुठे? बेबी जे लाईफमध्ये कोणतं बेबी तर नाही आहे, पण बेबी जेचे गाणे आपल्याला भेटलेत ब्रो. आता बोलू नको, ती आर्टिस्ट नुसतं याच्यावरतीच आहे.
काय आपल्या ठीक आहे, जाऊ दे आता. मग वीकेंड ऐकू आपण. वीकेंडचे पण आज गाणे आजकाल जरा चांगले आहेत, त्यामुळे असं बरं वाटतं ऐकायला. ओके, चलो भाई, पॉज. हां, तर हीच आपली लाईफ आहे, एकदम मस्त. आणि राईडला यायचं पण एक कारण की बाई पुढच्या आठवड्यात तर मी येलं आहे, ऑफिसमध्ये आपण काम करत बसणार आहे, त्यामुळं मी काहीच नाही करू शकत. ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा मी बोललं की या आठवड्याला आपण मस्तपैकी राईड बीडला जाऊया आणि एन्जॉय करू जरा. सो लेट्स डू इट. सिरियसली मला तर बाईकवरती चढायला पण नाही होते. मला एवढं हे झालं ना, एक तर मी एवढं जाडा पण झालो आहे ना भाई, मी सिरियसली खूप जाड झालो आहे. ओके, माहीत 30 आहे बघा. मी काय बोललो 30 सेकंड्स नंतर माझं ना हे एकदम आता कुठं तर सेट व्हायला लागले माझी ही बाईक आहे ना. कारण की आधीचे ते एक्सेलेरेशनमध्ये काय माहीत नाही काय हे होतं, ते नुसतं ब्रुम 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 ब्रुमच द्यायचं ते. ओ या. आणि सगळ्यात मेन गोष्ट कसं आहे माहिती आहे का, याला आपण आता क्रूज आरामात करू शकतो. मी लोअर स्पीडमध्ये पण याच्याबरोबर क्रूज करू शकतो, ते आधी नाही करायला भेटत होतं मला. बघा, लोअर स्पीडमध्ये पण मी क्रूज करू शकतो. ओ माय गॉड, येईल एकदा येईल. जरासा ना आता काय होतं माहिती आहे, मी गोप्रो नेहमी कसं आपला सरळ असायचा ना, मी आता उलटा लावला आहे, त्यामुळे जरासा एक कॅमेरा अँगल अजून पण मला ना तो ना फिक्स नाही होते. कारण की कसं की एवढ्या वर्षी मी 3 वर्ष जे ब्रॅकेट आणि हे यूज करायचो गोप्रोसाठी, त्यात कसं की त्या हेल्मेटबरोबर सवय लागलेली आहे ना की भाई या अँगलमध्ये का या अँगलमध्ये ठेवा आणि त्यानंतर शूट होऊन जाईल, म्हणजे जेवढं आहे तेवढं तर शूट होऊन जाईल. पण आता जे उलट्या ह्याच्यात मला असं हेच नाही कळत आहे की असं डोकं, एक तर आधीच आपलं डोकं खाली असतं आणि तो गोप्रो अजून खाली आहे, तर त्या ह्याच्यात जरा असं मला आता हे करायला लागणार आहे. आणि आता एन्जॉय करू राईड. मी काही नाही, तर नुसतं खोपोली पण खाली जाणार आहे, शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या इथून, म्हणजे मूर्तीच्या इथून मी परत U-टर्न मारून परत उलटा येणार आहे. कारण की आज मला नुसतं बाईक टेस्ट करायची आणि हे करायची, मला टेस्ट करायची, तर लाईक जरा चांगली टेस्ट करू, चांगल्या हायर स्पीड. कारण की आता कसं की हे वायरचं झालं, एक्सिलेशनची वायर मी ती चेंज केलेली, अल्टर केलेली, त्यामुळं जरासं चाललं आहे आपलं. ब्रो तो यही है कहानी अपनी. मला ना ॲक्च्युली ना डिक्रीजर घ्यायचं आहे सिरियसली. जे वॉश करण्याचं डिक्रीजर असतं ना तो. तर आता आपण पुढे जाणार, तसं करून आपण परत गोल फिरून यायचं आहे. आता झालं ऑलमोस्ट, आपण आलोच आहे खोपोलीपर्यंत, आपण आलो आहे. खोपोलीच ना. हा पास. आणि हेच आहे आपली राईड, म्हणजे अजून संपली नाही, अजून खूप सारे आपल्याला परत घरी पण जायचं आहे. पण हेच आहे आपलं, म्हणजे आजचं जे ठरवलं आहे आपण की मला जरा बाईक स्ट्रिंग करायची नाही करायची. आणि कारण की कसं आहे की भाई नेक्स्ट आठवड्यात
मला सॅटर्डे संडे मला ऑफिसला जायचं आहे, तर त्यामुळं आपण हे बाईकवरती पण आहे. तर नेक्स्ट आठवड्यात माझी राईड होऊ नाही शकणार. 26चा जो वीकेंड आहे, जो लॉंग वीकेंड आहे, कारण की आम्हाला मीटिंग आहे 28ला, तर आम्हाला ऑफिसमध्ये काम करायला लागणार आहे 25, 26, 27. तर त्यामुळं सो वी जस्ट नीड टू हॅव टू कम्प्लीट एव्हरीथिंग. तर त्यामुळं बोललं की आपण बाईक राईड करूया. बघू आता कसं आपण पूर्ण कंप्लीट करतो ते बघू. पण मला ॲक्च्युली ना, मला एवढी एन्झायटी पण नाही. आधी कसं असायचं, मी एवढ्या गॅपनं तरी मी गोप्रो इथं हेल्मेटवर लावायचं ना, तर मला असं ना जरासं एन्झायटी आणि हे म्हणजे असं लोक बघेल, लाज लज्जा तसं वाटायचं. पण आता आज तसं काहीच नाही वाटलं मला. आज नुसतं आपल्याला एवढं की भाई बोलू काय, बोलना क्या चाहता हूँ मैं मुझे नहीं पता. त्यामुळे जे पण तोंडात येते ना, परत ती जुनी सवय लागा काही होईला आपण परत तेच करतोय की नुसतं बोला. कारण की जे बोलले तरच ती जी बॉर्डर लाईन आहे ना तुमची, ती क्रॉस झाल्यानंतरच तुम्ही एकाच होऊ शकतं. आणि माझ्याकडे एवढे व्हिडिओज आहेत ना, आज मुद्दामून पण मला छोटी राईड पण ते पण एक आहे की माझ्याकडे एवढे व्हिडिओज आहेत ना मला ते एडिट करायचे. ऑलमोस्ट 3 व्हिडिओज आहेत ते मला एडिट करायचे. मैं इतनी सी जगह, इतनी त्याशी भांडते, मैं इतनी सी जगह पे बैठी हूँ, इट इज़ नॉट अनकम्फर्ट, इट इज़ ओके. भाई येईल एकदा येईल आपल्याकडे, पण टेन्शन नाही घ्यायचं, सगळं येईल. भाई सरको सरा या ब्रो. अरे भाई बस. ओहो, सीरियस आज खूप म्हणजे खूप कावासाकी दिसले यार. कावासाकी खूप दिसले मला. भाई लोक 360 मागे लावून एवढं स्पीडमध्ये कसे जाऊ शकतात भाई. माझी तर फाटाची ते माझं सगळं लक्ष ना ते 360वर असायचं भाई, की 360 आता तो गेले ना भाई. किती जणांनी तो 360 त्यांच्या मागे लावले सिरियसली. तर आता आपण इथून आलोय, आता इथून यू टर्न मारून आपण परत घरीसाठी निघायचं. घरी छोटीशीच आणि चांगली आपली एक 40 ते 50 किलोमीटरचीच राईड करायची होती मला. म्हणजे मला याच्यापेक्षाही जास्त राईड करूशी वाटतंय, पर्यंत मला आज नाही आज खूप मी 4 महिन्यानंतर राईड करतोय. तर मला नुसतं बाईक स्ट्रिंग करायची माझ्याबरोबर. आणि मला ते काय असतं ते, आता लोक बोलेल की हे ते भाई एव्हरी बायकर हॅव देअर ओन स्टाईल.
आपणा स्टाईल आहे की मी एवढ्या 4 महिन्यानंतर आणि माझी बाईक ब्रेकडाऊन झाल्यानंतर ते एकदम माझ्यासाठी हेच होतं ना बाईक ब्रेक. तर ते सगळं स्ट्रिंग करून की हां की आता 40-100 किलोमीटर चालवली बाईक, काही नाही होणार बाईकला. तर ते सगळ्यात मेन आहे. तर त्या आहे नाही, आपण आता पुढे जायचं. आता माझं होतं की ॲक्च्युली इथून स्ट्रेट जाऊन मग तिथून यायचं पर्यंत मी मला जाऊ दे, आपण इथूनच जाऊया बस, अजून काही नाही. छोटीशीच राईड, मस्त राईड, एक नंबर राईड. आय एम हॅपी, यू आर हॅपी. आणि सिरियसली यार, कोण असं ग्रुप बीप आहे का? मी यावर्षी असं ग्रुपमध्ये राईड करायचा खूप विचार करतोय, कारण की एक चांगला ग्रुप बनला, मित्र झाले, हे केलं ते केलं तर जरा खूप मजा येईल. आय थिंक सो. तर त्यामुळं बोलतोय, इफ कोणाकडे काय असेल तर प्लीज एक्सपल्स बिक्सपल्स कुठलेही ग्रुपवाले असेल, प्लीज टेल मी, आय एम रेडी टू जॉईंड. नुसतं मला असे ना असे छपरी ग्रुप नाही पाहिजे बस, बिकॉज आय एम इज्जतदार ना, त्यामुळं एकदम नीट निवांत चालवणारे, 4 जणांना शिवे न देणारे तसे लोक पाहिजेत मला. त्यामुळं अजून काही नाही. सो प्लीज, इफ कोणाला माहीत असेल, काही असेल तर सांगा मला. पीस आउट. बाई येईल एकदा तर हे बाईक येईल. एकदा येणार. कारण की आपला आहे रे, माझा आधीपासून 2-3 एम आहेत भाई. असं सॉरी मी टॉपिक चेंज करतोय, बट असं काय होतं की कधी आपण जाताना एकदम असं लेट वाटतं आणि येताना आपण असं फटाफट काय येतो. हा असं पण नाही रे, मी पळवते का काय करतो, मी आपला आरामात चिलमध्ये. हो येस. मी तर आज ते कानात हे पण घातले, तर काय असतं ना ते बोळे, की मला ते जरा असं वाटत होतं की माझे जरा कानातलं हे होणार आहे. त्यामुळे मी कानात आज ते हेडफोन, काय ते मेमरी काय असतं, ते मेमरी फोम असतात ना, ते आपले स्विमिंगच्या वेळेस घालतो, ते वाले घातलेत. पण ते वाले नीट नाही बसलेत. एका वेळेस मला ते लूपचे मागवा लागणार आहे, पण इफ आपले कान आपल्याला चांगले पाहिजे तर आय हॅव टू यूज इट. ते सगळ्यात मेन आहे. कारण की आवाज एवढा हे होतो आहे ना त्याच्यात, काय आपल्या हेल्मेटमध्ये आता या. कारण की मी जे आता हे सगळे ओपन आहेत ना, काय व्हेंटिलेशन सगळे ओपन आहेत ना याचे, त्यामुळे हवा पण जास्त येते. चलो देन बघू. ओ माय गॉड, क्रेटा भाऊ कधीच आपल्याला हॉर्न लाईट मारतोय. मारत होता काय माहित नाही, बट क्रेटा आहे. मला आज काही करून खूप सारे व्हिडिओज आहेत, मला ते सगळे एडिट करायचे आहेत. रॉ म्युझिक कसं आहे की आता खूप जणांना ते रॉ ठेवत नाही, पण मी रॉ आणि याच्यात खूप ठेवायला बघतो, कारण की मला आवडतं, अजून काय नाही. रॉमध्ये ठेवणं म्हणजे काय होतं की ते बाईकचं हॉर्न, हे हॉर्न, ते हॉर्न, म्युझिक टाकलेलं आपल्याला आवडत नाही. कारण की काय माहीत नाही,
वाटतं म्युझिक टाकल्यानंतर जरा असा कुठं तर एका वेळेस ऑडियन्स राहू पण शकते, नाही पण राहू शकते. मला जरा असं ना हिंदीमध्ये पण बोलायचं चालू करायचं आहे. हिंदी में भी बोलना चालू करना है बे. नुसतं हिंदी ऑडियन्स जरा असा अट्रॅक्ट करायसाठी और कुछ नहीं. पण एक टाइम वो अट्रॅक्ट हो गया ना, मग काय नाही, एकदम चिल मॉल एकदम चिल होऊन जाईल. भाई सिरियसली यार, या मोठ्या गाड्यांनी ना असं मागे नंबर प्लेटच्या खाली अजून एक नंबर प्लेट ठेवा कि तूने अगर गाड़ी को कुछ किया, इसमें तेरा घर चले जाएगा. और इसमें तो अपना घर चला भी जाएगा भाई. कॅमेरा चालू आहे, ओके. मला माहीत नव्हतं, म्हणजे माहीत होतं कॅमेरा चालू आहे, पण असं काय आय डोंट नो. सिरियसली माझ्या डोक्यात काहीच नाही आहे, बोलायला पण नाही आहे ना, हे पण करायला काय नाही, असं काहीच नाही. मला नुसतं जे मनात येते, जे डोक्यात येते ते नुसतं बडबड करतो. आय डोंट केअर अबाउट एनिथिंग. फक यू इफ यू फील की मी काही पण बोरिंग आहे तर. हां, भाई दीदीला एकदम थंडी. दीदीला तर हेल्मेट द्या. खाली पोट एवढं लोणाळा बिनाळा घेऊन येतात सगळे आपल्या आपल्या गर्लफ्रेंडला. बिचारा एक तर तुम्ही त्यांना हेल्मेट तर द्या, एक मस्तपैकी साधा द्या, तात्पुरतं पट द्या. Oh yeah, man. नॅशनल स्पीड ब्रेकर. KTM guy, KTM.
मला वाटलं की माझा कॅमेरा बंद आहे, त्यामुळे मी एवढ्या वेळा असं गप्प बसलेलो. सिरियसली या लोकांना ॲक्च्युली मानायला पाहिजे. बाईकिंगपेक्षा या सायकलिंगला लोकांना मानायला पाहिजेत भाई. भूसा भूसा बो भूसा अरे भूसा भूसा भूसा. खूप सारे असे वाटतात मला असं वाटतं की खूप सारे बाईकर्स येतात मागून का काय. अडकला. ऐसे ही निकल जाता हूँ मैं. बेस्ट थिंग अबाउट क्रूज कंट्रोल कि भाई टेन्शन नाही आहे. बिना एक्सिलेटर आणि याच्यात गाडी नुसती जाते. एक 75 वर क्रूज करायचा आरामात एकदम चिलमध्ये. तर दॅट इज द वन बेनिफिट ऑफ क्रूज कंट्रोल. हाँ जो आता खूप सारे बाईकर्स येईल एका वेळेस आणि येतात आहेत. आता आपण इथून आहे ना एअरपोर्ट रोडने जायचं आहे. एअरपोर्ट रोडने असं मधून जायचं, कारण की तो आजकाल तो रस्ता बरं वाटतो कधी कधी, कारण की इथं आजकाल खूप ट्रॅफिक असतो ना, त्यामुळे की आय फील तो वाला रस्ता एकदम सेक्सी असेल. तर चला बघूया. मी कधी इथून असं जात नाही, म्हणजे असं ठाणे रोड कधी घेत नाही, पण आज घ्यायचा आहे. कारण की कसं आहे की खूप आत जायला लागतं या रोडसाठी. अजून काय नाही, कंटाळ येतो. और कभी भी मुझे खराब रास्ता दिखेगा तो मैं ऐसे ही निकल जाता हूँ. बम बम. जाऊ दे भाई, त्याला मला नाही हे करायचंय काय. कारण की आपल्याला आपली आहे. हा मस्त वाटतंय, भारी वाटतंय. म्हणजे एवढं एक्झॉस्ट. आता मी ॲक्च्युली हे ओपन केलं, वायझर ओपन केलेलं, त्यामुळं जरासं आहे.
हा आहे आपला एअरपोर्ट एअरपोर्ट एअरपोर्ट. नाही आपला पुढून आहे. कुठे युटर्न? ओके आहे का इथून कोण जातंय? कोण मारतंय? कोण मारतंय? कोण मारणार आहे का युटर्न? जस्ट वी हॅव टू सी कोण आहे का युटर्न मारायला. चला मला पोलिसांचा आजकाल भरोसा नाही आहे त्यामुळं आजकाल पण बघू आपण पुढं इथून ॲक्च्युली युटर्न मारू शकलो असतो पण जरा भीती वाटते यार पोलिसांची. अजून काय नाही तर आपण पुढून युटर्न मारून येऊया. तर लेट्स सी. ऐसे ही निकल जाता हूँ मैं. ओ शिट त्या साईडने जायचं होतं. जाऊ दे. भाई या बाईकला कधीच असं आडवं नाही यायचं भाई. त्या बाईकला अगर तुम्ही रॉयल क्लासिकला असं आडवा आला आणि त्याचा ब्रेक नाही लागला भाई ही इज लाईक अ टाटाची गाड्यासारखी आहे ती. एका वेळेस माझ्या गाडीचा भुगा व्हायचापर्यंत ती बाईक एकदम आरामात चिलमध्ये राहील. तर त्यामुळं ना असल्या बाईक बरं ना कधी मस्ती नाही करायची. हो येस. आणि मी ॲक्च्युली तिथून पण असं स्ट्रेट जाऊन अजून पण मी आता नेरूलच्या आसपास म्हणजे त्या टर्नच्या आसपास आलो असतो पण हा असा रस्ता नाही भेटला असता यार तिथं. एकदम बघा ना 60-70 एकदम 70. आता इथं त्यांनी 40ची स्पीड दिली आहे. 40वरती तर कोणच नाही चालणार. then this is the one. ॲक्च्युली ना एक्सिलेटरचं नाही मेन आहे की लाईक त्या म्हणजे गाडीनं आपल्याला एकतर हा हात सोडून चालवण्याची सवय नाही आहे. मोस्टली आपण कसं की या हाताबरं आपण एकदम कॉन्फिडन्स बरं चालू शकतो. म्हणजे हा हात एक्सिलेटर आणि हा हात असा सोडून एकदम आरामात चालू शकतो. पण हा हात सोडून एवढा कॉन्फिडन्स नाही. तर कधी कधी ना असं आपल्याला वाटतं की आपली बाईक आहे ना वायबल होती आहे. हो सॉरी मी गोंधळलो. दुसरे कोण नाही. मी गोंधळलो. ते इथून ओके इथून पार्किंग असणार मला असं वाटतंय. पण पार्किंग नसणार इथून कारण की एवढं ऑइल टँकच्या बाजूमध्ये कधी असं पार्किंग ठेवायचे नाही. इव्हन मुंबई एअरपोर्टला पण असं नाही आहे कधी. आता
आता कसं की 75वर क्रूज होते ना, ते सगळ्यात मेन. आता ही 75च्या वर क्रूज होणार आहे. आता बघू कितपर्यंत क्रूज होते. सगळ्यात बेकार म्हणजे ना हे वाले स्पीड ब्रेकर्स सगळ्यात, ते काय ते रबर हे पण नाही, पण ते नुसते असे हे ठेवतात ना, काय आपले ओके. आणि सगळ्यात लोएस्ट इज 55. त्यानंतर त्याच्या वरती आपण गेलो, इट इज 60 ना, नाही या दोघांच्या मध्ये ना एक खटका आहे, तो हे करायचा आहे. मला ॲक्च्युली ना हे विचारायचं होतं यार, की एज आहे ना आपलं हे काय होतं की बाईक लगेच स्पीड एवढी लगेच कमी व्हायला पाहिजे का बाईकची? पोलीस दीदी एका वेळेस. यस, चाचू आपको यू टर्न मारना है क्या? कोच्या साला. आणि अशी आपली मस्त आणि एक नंबर राईड संपलेली आहे. तर इफ तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा. इफ तुम्हाला असे छोटे मोठे आणि डोक्याचे नुसते विचार, आपण जास्त काय हे नाही करत. यस, ओनली डोक्याचा विचार आपण हे करून आपण हे करतोय. तर इफ तुम्हाला पण असे सगळे आवडले तर प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करा. लाईक अँड सबस्क्राईब. ब्रो थांब, आय डोंट केअर, तू खूप लांब होता. तर अशी आपली मस्तपैकी राईड संपलेली आहे. इथं पण डेव्हलपर आलाय. भाई किती डेव्हलपमेंट होतं त्यात. कोण आहे भाई? आणि आपल्या घरासमोर काय करतात? कोण आहे भाई?